हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला वरईच्या तांदळापासून आंबट घाऱ्या कशा बनवतात हे दाखवणार आहे। मला आंबट घाऱ्या माहीत नव्हत्या, तर मी एका मैत्रिणीकडे गेले होते। तिथे बोलता बोलता विषय निघाला की आंबट घाऱ्या आमच्याकडे बनवतात, तर मी म्हटलं मला दाखवच, चल आपण आंबट घाऱ्या आता बनवूयाच। मग तिने काय केलं, मला रेसिपी सगळी पूर्णपणे दाखवलेली आहे आणि मी ती शूट केलेली आहे आणि ही शूट केलेली रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे। तर तिच्या घरीच ही मी शूट केलेली आहे। तर तुम्हाला ह्या आंबट घाऱ्या माहीत आहेत का ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला ह्या माहिती नव्हत्या आणि खाल्ल्यानंतर मला ह्या समजल्या की अशा पद्धतीने बनवले जातात आणि आंबट घाऱ्या ह्या अशा बनल्या जातात। ह्या विदर्भ स्पेशल घाऱ्या आहेत। तर विदर्भात जे लोक आहेत त्यांना माहीतच असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी कमेंट करून नक्की कळवा। तर चला बनवायला आपण सुरुवात करूया। इथे 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले आहे। आता इथे वेळ नव्हता त्यामुळे काय केलं, फक्त स्वच्छ धुवून घेतले हे तांदूळ। हे तांदूळ आदल्या दिवशी भिजत घालायचे आणि मग दुसऱ्या दिवशी करायचे। म्हणजे रात्री जर भिजत घालाल तर सकाळी याच्या तुम्ही घाऱ्या बनवू शकता, किंवा 1 तास तरी हे तांदूळ भिजत ठेवावे लागतील। एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे। पाणी गरम झाले की तांदूळ घालू आणि चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पाणी थोडे आटले की यातले असे थोडा वेळ घोटून घ्यायचे आहे। बराच वेळ ह्याला थोडंसं घोटून घेतलेलं आहे, कारण आपण हे तांदूळ भिजवून घेतले नाही, त्यामुळे हे थोडेसे आपण घोटून घेतलेले आहेत। व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। आता हे आपले तांदूळ पूर्णपणे शिजले गेलेले आहेत, घोटून घेतल्यामुळे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता परातीमध्ये असे आपण पसरून ठेवूया, काढून घेऊ आणि अगदी पसरून ठेवूया। पूर्णपणे आपल्याला हे तांदूळ थंड करून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, हे पूर्ण थंड झाल्यावरच पुढची प्रोसेस करायची आहे। वरईचे तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यावर यामध्ये गव्हाचे पीठ घालू, साधारणतः 2 वाट्या। भरपूर सारी अशी कोथिंबीर घालू। हळद 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ठेचलेला लसूण अर्धी वाटी। हे सगळे व्यवस्थित मिक्स करू। मीठ घालूया चवीनुसार। मळून घेऊया। गरज वाटली तर अजून गव्हाचे पीठ घेऊ शकता। आता यामध्ये मेन म्हणजे आंबट दही घालायचे आहे। 1 वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि सगळे एकजीव करून घ्यायचे। जर पीठ पातळ झाले आहे असे वाटले तर अजून गव्हाचे पीठ इथे घेऊ शकता। इथे बघा, थोडंसं गव्हाचे पीठ कमी वाटत आहे, त्यामुळे इथे पीठ अजून घातलेले आहे। साधारणतः 3 वाट्या तरी पीठ लागणार आहे। तुमच्या अंदाजाने पीठ तुम्ही घेऊ शकता। आता हे सगळे मळलेली कणिक एका पातेल्यात साईडला ठेवू। तुम्ही आता या स्टेजला पटकन करू शकता, पण 1 तासानंतर किंवा अर्ध्या तासांनी तुम्ही जर करायला घ्याल तर अगदी पीठ खुसखुशीत, मऊसूत आणि छान असे आंबटसर असे आपले घारे तयार होतील। 1 तासांनी ह्या घाऱ्या बनवायला घेतल्या आहेत। हे बघा, पॉलिथिनवर अशा घाऱ्या बनवायच्या। तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता। घारी तयार झाली, तळून घेऊया। अगदी डीप फ्राय करून घ्यायची आहे। एक घारी तळता तळताच दुसरी घारी बनवून तयार ठेवायची। पलटून घेतली
बघा मस्त फुगून वरती आली आहे. अगदी कलरही खूप सुंदर आलेला आहे. व्यवस्थित दोन्हीकडून फ्राय करून घ्यायची. हे बघा मस्त आंबट घाऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. सगळ्या घाऱ्या आपल्याला अशा बनवून घ्यायच्या आहेत. खूपच सुंदर झाले आहेत. ताक कढीसोबत तुम्ही खाऊ शकता. मी तर इथे बसून मस्त खाणार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. बाय बाय.